संपूर्ण राज्यामध्ये सध्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की सरकारनं कर्जमाफी वगैरे करावं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच पैसे तिकडे वळती करण्यात आलेले आहेत. आपण तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ह्या मताचा मी सुद्धा आहे. मी सुद्धा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला सुद्धा वाटते की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत. शेतकऱ्यांना बोनससुद्धा मिळाला. आणखी शेतकऱ्यांना हमीभावसुद्धा चांगला मिळाला पाहिजे. आपण ह्या ठिकाणी काम करत असताना कोणत्या अशा गोष्टी आहेत जे तुमच्या लक्षात आलं ज्याच्यावर उपाययोजना करून शेतकरी समृद्ध होतील असं तुम्हाला वाटतं? जोपर्यंत शेतकरी, माझे तरी असं मत आहे की शेतकरी भयभीत नाही होता या स्पर्धेमध्ये जेव्हा उतरेल, एखादं पीक घेत असताना शेतकऱ्यांना जे नुकसान होते ते नुकसान एक वर्षी होईल, पण पुढच्या वर्षी फायदा डबल होईल. जसं पवनी ते लाखांदूर पट्ट्यामध्ये वेगवेगळे पिकं घेण्याचा स्पर्धा असते त्या शेतकऱ्यामध्ये. मग धानाचं पीक घेतील, हळदीचं घेतील, ऊसाचं घेतील, कापसाचं घेतील. आपल्याकडे कापूससुद्धा लावतात, चण्याचं घेतील, उडीद, भुईमुंग, बरेचसे पिकं त्या ठिकाणी घेतात. अशी स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात जर झाली तर मला वाटते की या भंडारा जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसेल. बरं, आजपर्यंतच्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? कारण ह्या निवडणुकीला तुमच्या डायरेक्ट विरोधात भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे होते. मी आतापर्यंत विरोधच निवडून येत होतो, त्यामुळे मला निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जावं लागलं. आणि खासदार साहेब उभे राहिले, त्यात खासदार साहेबांना ही कल्पना कदाचित नसेल की सहकारात काम करत असताना शेतकऱ्यांचं हित जोपासावं लागते आणि शेतकऱ्यांचं अडचणीचे कामं मार्गी लावण्याचं काम या बँकेच्या खुर्चीवर अध्यक्षपदावर बसल्यानंतर करावं लागते. त्यांना तो अनुभव नसेल आणि त्यांनी. नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहत आहात. झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो. सध्या विदर्भामध्ये एका सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीची चर्चा आहे, ती म्हणजे भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची जी निवडणूक आहे सहकार क्षेत्राची, ती चर्चा आहे. कारण ह्या ठिकाणी भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे स्वतः खासदारांच्या दारून ह्या ठिकाणी पराभव झाला. त्यामुळे ही जी घटना आहे, ही निवडणूक आहे, विदर्भामध्ये चर्चेत आहे. आज आपण नेमकं भंडारा ह्या बँकेच्या निवडणुकांसंदर्भात तुमच्यासमोर भेटवणार आहोत. भंडारा जो जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत सुनील फुंडे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते स्वतः खासदार महोदयांच्या विरोधात उभे होते आणि त्यांनीच खासदारांचा पराभव केला. नेमकं ह्या बँकेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांचे काय मत आहेत आपण जाणून घेणार आहोत. आमच्यासोबत स्वतः भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे. बहुत स्वागत आहे झकास मराठीवर. धन्यवाद. बरं, काय सांगाल, जवळपास 20-21 वर्षापासून आपण ह्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि पुन्हा आता तिसऱ्यांदा तुम्ही अध्यक्षाची माळ तुमच्या गळ्यात पडाली. खरं तर तुम्हाला शुभेच्छा. काय सांगाल? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की कालच भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा तिसऱ्यांदा मी अध्यक्ष झालो. मागील 21 वर्ष मी अध्यक्ष होतो आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या ठिकाणी संचालकाचं नेतृत्व करत असताना आणि शेतकऱ्याचे हित जोपासत असताना या बँकेला कसं वैभव प्राप्त होईल यासाठी सातत्यानं 2005 पासून माझा प्रयत्न राहिला. 2005 मध्ये 205 कोटीच्या ठेवी होत्या. 18 कोटीनं बँक तोट्यात होती. ही बँक तोट्यातून काढून नफ्यात आणण्याचं काम सातत्यानं मी, माझं संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, गटसचिव, निरीक्षक यांनी केलं आणि सातत्यानं ह्या बँकेचा अग्रलेख आपण आमसभेच्या माध्यमातून ठेवतो. यावर्षी 32 कोटी 70 लाख रुपयाने बँक नफ्यात आहे. ऑडिट वर्ग अ आहे. NPA 4% आहे. NPA कमी करण्याचं काम पुढच्या वर्षापर्यंत माझ्या संचालक मंडळाच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न राहील. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत नवीन संचालक जे निवडून आले त्यांनासुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कामकाज आणि कामकाज शिकवण्याचं अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, RBIच्या माध्यमातून, नाबार्डच्या माध्यमातून, लेखापरीक्षण विभागाच्या माध्यमातून आणि लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून
आम्ही येणाऱ्या दिवसात करणार आहोत. आता सणाचे दिवस आहेत, सणासुदीचे दिवस संपल्यानंतर त्यांना लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून सर्वांना एक प्रशिक्षण देण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून होणार आहे. बरं, तुमच्या आजपर्यंतच्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? कारण ह्या निवडणुकीला तुमच्या डायरेक्ट विरोधात भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत परुडे होते. मी आतापर्यंत विरोधच निवडून येत होतो, त्यामुळे मला निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जावं लागलं. आणि खासदार साहेब उभे राहिले, त्यात खासदार साहेबांना ही कल्पना कदाचित नसेल की सहकारात काम करत असताना शेतकऱ्यांचं हित जोपासावं लागते आणि शेतकऱ्यांचं अडचणीचे कामं मार्गी लावण्याचं काम या बँकेच्या खुर्चीवर अध्यक्षपदावर बसल्यानंतर करावं लागते. त्यांना तो अनुभव नसेल आणि त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष आमचे मोठे बंधू नानाभाऊ पटोले यांनी पॅनल उभी केली. त्यांचंसुद्धा मतदान म्हणजे दूध सहकारी संस्थेच्या मतदार यादीमध्ये खासदार प्रशांतजी पडोळे यांचं मत होतं. तर त्यांना कुठंतरी खासदार म्हणून आणि विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रात आमदार खासदार मंत्री लोक हे सहकाराची निवडणूक जिल्हा बँकेची लढतात. त्यामुळे आमच्या नानाभाऊंना वाटलं असेल की बा निवडणूक खासदार साहेब यांना उभं केलं तर थोडीशी हायटेक होईल, अडचणीची येईल आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षाच्या विरोधात एक तगडा उमेदवार दिला असं त्यांना वाटत असेल. परंतु भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक जी झाली त्यात फुके फुंडे पॅनलचे 6 उमेदवार निवडून आले, पटोले गटाचे 6 उमेदवार निवडून आले. त्यामुळे तो दूध संघ नानाभाऊच्या कब्जात होता, त्यांचे पूर्ण लोक होते. परंतु त्या ठिकाणी आम्ही संघर्ष करून निवडणूक लढवली आणि 6 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणले. आणि त्या दूध संघातसुद्धा विलासजी काटेखाय अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे आम्ही बनवलं. आमच्या गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अध्यक्षपदी ते विराजमान झालेले आहेत. आणि पडोळे साहेब का उभे राहिले हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पार्टीचा प्रश्न आहे. त्यांनी स्पेशल काँग्रेसची पॅनल उभी केली होती, आम्ही महायुतीची पॅनल उभी केली. त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त वाच्यता करणार नाही. कारण अनेक आपण शेतकरी पाहतो तर संपूर्ण राज्यामध्ये सध्या कर्जमुक्तीची शेतकऱ्यांची इच्छा आहे की सरकारनं कर्जमाफी वगैरे करावं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावं. काय तुमचं मत? आता महायुतीच्या सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच पैसे तिकडे वळती करण्यात आलेले आहेत. आपण तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ह्या मताचा मी सुद्धा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला सुद्धा वाटते की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत, शेतकऱ्यांना बोनससुद्धा मिळाला, आणखी शेतकऱ्यांना हमीभावसुद्धा चांगला मिळाला पाहिजे. यासाठी आमची भूमिका हीच राहील की सातत्यानं या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळवण्याची भूमिका आणि जास्तीत जास्त दर धान उत्पादक शेतकऱ्यांना, मका उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. काय उपाययोजना केल्यानं शेतकरी इथले प्रगतशील होतील किंवा आधुनिक शेती, आपण जसं बँकेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करता, आधुनिक शेती असो किंवा आपण ह्या ठिकाणी काम करत असताना कोणत्या अशा गोष्टी आहेत जे तुमच्या लक्षात आलं ज्याच्यावर उपाययोजना करून शेतकरी समृद्ध होतील असं तुम्हाला वाटतं? जोपर्यंत शेतकरी, माझे तरी असं मत आहे की शेतकरी भयभीत न होता या स्पर्धेमध्ये जेव्हा उतरेल, एखादं पीक घेत असताना शेतकऱ्यांना जे नुकसान होते ते नुकसान 1 वर्षी होईल, पण पुढच्या वर्षी फायदा डबल होईल. जसं पवनी ते लाखांदूर पट्ट्यामध्ये वेगवेगळे पिकं घेण्याचा स्पर्धा असते त्या शेतकऱ्यामध्ये. मग धानाचं पीक घेतील, हळदीचं घेतील, ऊसाचं घेतील, कापसाचं घेतील, आपल्याकडे कापूससुद्धा लावतात, चण्याचं घेतील, उडीद, भुईमुंग, बरेचसे पिकं त्या ठिकाणी घेतात. अशी स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात जर झाली तर मला वाटते की या भंडारा जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसेल. बरं, खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता. आणि धन्यवाद, आभारी, खूप खूप आभार आपलं.
तर ते भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे खरं तर नुकतीच त्यांची तिसऱ्यांदा ह्या बँकेच्या अध्यक्षपदी यांची निवड झाली. उपाध्यक्ष प्रदीप पटोडे यांची नियुक्ती झाली. खरं तर इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना काय करता येईल, कशाप्रकारे ही 2025ची सहकार क्षेत्राची निवडणूक यांनी पार पाडली आणि ह्या ठिकाणी खासदाराचा कसा पराभव झाला आज आपण जाणून घेतलं. आपण झकास मराठी पाहत आहात. महाराष्ट्र आणि विदर्भातील बातम्यांकरिता झकास मराठीला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.